तर इथे बघू शकता फक्त 9 तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज कसं झाला. हा व्हिडिओ मी टाकला होता तर त्याला 17,433 व्ह्यूज आलेले आहेत. इथे बघू शकता 17,433 व्ह्यूज आले होते, म्हणजे खूप जास्त झाले. माझ्या दृष्टीने ते खूप जास्त झाले. नमस्कार मैत्रिणींनो, तर 9 तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज कसा झाला तर हा व्हिडिओ मी टाकला होता. तर तो व्हिडिओ कसा व्हायरलला गेला हे मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. लाईव्ह म्हणजे त्या व्हिडिओला किती सबस्क्राईब आले, किती वॉच टाईम मिळाला, किती त्या व्हिडिओला व्ह्यूज आले आहेत, तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि जर कोणाचा नवीन चॅनल असेल, अजून मॉनिटाईज नसेल, तर ह्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या बारीक ज्या गोष्टी असतात त्या मी सांगणार आहे. कारण एवढ्या बारीक गोष्टी कुणीच सांगत नाही. मोठे मोठे यूट्यूबर तर नाहीच सांगत, आणि त्यांचं तर पेड हे असतं, सर्व्हिस असते. पेड म्हणजे पैसे घेतात आणि मग तुम्हाला ती सर्व्हिस मिळते. पण मी सगळं फ्रीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. सगळ्या गोष्टी ज्या मी फॉलो केल्या, त्यामुळे माझा चॅनल कसा मॉनिटाईज झाला. आणि आता तर सगळ्यांना माहिती आहे चॅनल मॉनिटाईज करणं हे सोपं काम नाही. कारण म्हणायला गेलं तर सोपं पण आहे आणि बघायला गेलं तर तसं अवघड पण आहे. पण ते आपल्या हातात आहे की आपण कोणत्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, तेव्हा आपल्याला चॅनलमध्ये सक्सेस मिळणार आहे. तर मी व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर 9 तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज कसा झाला तर आश्चर्य वाटेल ही गोष्ट ऐकून तुम्हाला. खरं तर त्याच्या मागे खूप कारणं आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं आहे की माझा चॅनल नेमका कसा मॉनिटाईज झाला, 9 तासांमध्ये नेमका कसा मॉनिटाईज झाला, कशा पद्धतीत मॉनिटाईज झाला, ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण त्या विषयाबद्दल मी जो व्हिडिओ बनवला होता त्याला किती व्ह्यूज आले आणि तो व्हिडिओ कसा व्हायरलला गेला तो सुद्धा, तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी असंच सांगितलं होतं, जे मला अनुभव आला आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की नेमका व्हिडिओ कसा माझा व्हायरलला गेला किंवा माझा चॅनल कसा मॉनिटाईज झाला, किती व्हिडिओ टाकले होते मी, किती काय झालं होतं त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं होतं. पण तरी देखील त्या व्हिडिओला खूप कमेंट आल्या होत्या की 9 तासांमध्ये कसा चॅनल मॉनिटाईज झाला, तुम्ही नेमके किती व्हिडिओ टाकले होते, अशा भरपूर कमेंट आल्या होत्या त्या व्हिडिओखाली. तर मला सांगायचं आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघतच नाही आणि नेमकं कसं झालं, काय झालं हे तुमच्या लक्षातच येत नाही, ती गोष्ट का तुमच्यापर्यंत कळतच नाही. त्यामुळे मग तुम्ही ते कमेंट करता, अर्धवट माहिती घेता आणि त्यामुळे व्हिडिओ कधी पण पूर्ण बघत जा. खूप महत्त्वाच्या काही गोष्टी तुमच्याकडनं त्या मिस होऊन जातात आणि ह्याचा फायदा हा तुमच्या चॅनलला सुद्धा होणार आहे. कारण मी ज्या गोष्टी फॉलो केल्या, तर मी काय फॉलो केल्या तर ते सांगते. सगळ्यात अगोदर माझं स्वतःचं कंटेंट असायचं, सगळे माझे स्वतःचे व्हिडिओ असायचे आणि माझ्या चॅनलवरती आता जरी ब्लॉग टाकायचे म्हटले तरी आमच्या घरातलं कोणीच येत नाही, फक्त मीच. त्यामुळे मग प्रश्न माझ्या समोर आला की ब्लॉगिंग केलं तर फक्त मलाच कोण बघणार आहे. कारण जर फॅमिली असेल घरातली आपल्या व्हिडिओमध्ये तर लोक बघतात. तर त्यामुळे मग मी काही टाकायची तर त्याला कमी व्ह्यूज आले की मी ते बंद करायची. नंतर स्वामींची माहिती किंवा स्वामींबद्दल जे काही मला अनुभव आले किंवा स्वामींचे पारायणं कशी करायची, ह्या सगळ्या माहितीचे व्हिडिओ मी बनवायला लागले. त्याला पण चांगला मला रिस्पॉन्स मिळाला, त्यालाच पण सबस्क्राईब चांगले मिळाले. त्यानंतर मग मी यूट्यूबची माहिती जी मला आलेली आहे, अनुभव मला स्वतःला आलेला आहे यूट्यूबमधून, ती माहिती जी मला खरी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्याच्यातून पण मला चांगले सबस्क्राईब मिळाले, चांगले काय म्हणतात त्याला चांगला मिळाला, परत व्ह्यूज पण चांगले येत होते. मग असं मी बघत गेले की मला नेमकं व्हिडिओंना माझ्या कोणत्या व्ह्यूज चांगले आहे, त्या पद्धतीत मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि हे बघा, लॉंग व्हिडिओला तर सॉन्ग लावू नका, कारण म्युझिक वगैरे लावतात. आता ते मोठे यूट्यूबर असतात ते म्युझिक वगैरे लावतात, तर तुम्ही लावू नका. कारण ते कसं असतं, त्याचे पण बरेच पद्धती असतात. म्हणजे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मेन्शन करावं लागतं की कसलं सॉन्ग आहे, कुठून घेतले, काय ते वगैरे, म्हणजे कॉपीराईट येत नाही. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल किंवा
चालतंय नाही चालतंय पुढे जाऊन. कारण पहिलं कसं होतं, आता जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले तेव्हा एम्प्लॉई होते, आणि आता AI आलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर AI मध्ये तुम्हाला चॅनल तुमचा मॉनिटाईज करायचा आहे. त्यामुळे सगळं पारदर्शक आहे. त्यामुळे जे आहे ते तुमचं स्वतःचं पाहिजे. त्यामुळे म्युझिक वगैरे ह्या गोष्टी जरा लांबच ठेवा. म्युझिक वापरूच नका. मी तर सांगेन, माझा लॉंग व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. शॉर्ट व्हिडिओला म्युझिक आहे, गाणी लावलेली आहे, सॉन्ग आहे, पण लॉंग व्हिडिओला कुठेही म्युझिक मी वापरलेलं नाही. त्यामुळे माझ्या चॅनलला काही प्रॉब्लेम नाही आलेला. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि पेड सबस्क्राईब घेऊ नका. आता बरेच कमेंट येतात, ताई सबस्क्राईब कसे वाढवायचे, वॉच टाईम कसा वाढवायचा. तर हे बघा, हे फक्त आपल्या हातात आहे. कोणाकडून कुठूनही पेड सबस्क्राईब घेऊ नका. वॉच टाईम कसाही चुकीच्या पद्धतीने मिळू नका. जो येईल तो आपल्या व्हिडिओना जो येईल तो रिअल जो असेल तो, त्याने काहीच प्रॉब्लेम येत नाही. भले तुमचं चॅनल 1 वर्षानंतर का मॉनिटाईज होईना, पण ते तुमचं जर स्वतःचं असेल तर पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही जर फक्त ह्याच्या मागे लागले, चला वर्ष होत आले आपल्याला, लवकर वॉच टाईम पूर्ण करायचा आहे किंवा सबस्क्राईब आपला 1000 पूर्ण करायचे आहेत, त्याच्या मागे लागले आणि चुकीचा मार्ग निवडला, चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही ते मिळवण्याच्या मागे लागले. आता भरपूर ॲप आहेत, त्या ठिकाणावरून लोक पेड सबस्क्राईब घेतात, वॉच टाईम तिकडनं पूर्ण करतात, पण पुढे जाऊन ते मॉनिटाईजला मग फसतात. पुढे जाऊन तो चॅनल मॉनिटाईज होत नाही. तर ह्या गोष्टी कुणी सांगत नाही, ह्या बारीक बारीक गोष्टी. त्यामुळे इथपर्यंत जर पाहता आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझंही चॅनल नवीनच आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, तर मी तुम्हाला दाखवणार आहे की माझा तो व्हिडिओ कसा व्हायरलला गेला आणि माझा चॅनल 9 तासांमध्ये कसा मॉनिटाईज झाला, नेमका काय पद्धतीत मॉनिटाईज झाला हे त्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता मी तोच व्हिडिओ कसा व्हायरलला गेला तो मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. चला बघूया. तर इथे बघू शकता, फक्त 9 तासांमध्ये चॅनल मॉनिटाईज कसं झाला. हा व्हिडिओ मी टाकला होता, तर त्याला 17,433 व्ह्यूज आलेले आहेत. इथे बघू शकता 17,433 व्ह्यूज आले होते. म्हणजे खूप जास्त झाले, माझ्या दृष्टीने ते खूप जास्त झाले. त्यानंतर ह्याला वॉच टाईम किती आला आहे तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता 700 तास आणि पुढे 8 मिनटं, म्हणजे 708 एवढे तास वॉच टाईम आपल्याला मिळालेला आहे. तर एवढा वॉच टाईम आहे. सबस्क्राईब किती आले ते दाखवते. इथे बघू शकता सबस्क्राईब 243 सबस्क्राईब आलेले आहेत आणि त्याच व्हिडिओला आहे. ते बघू शकता तुम्ही, वरती पण इथे आहे फक्त 9 तासाचा चॅनल मॉनिटाईज झाला. तर ह्याला सबस्क्राईब आले आहे 243. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट असल्याशिवाय सबस्क्राईब केलं आहे का लोकांनी, बघू शकता. त्याच्यात इम्पॉर्टंट आहे म्हणूनच तर सबस्क्राईब एवढे केलेले आहेत. विनाकारण कोणाला सबस्क्राईब करत नाही. काहीतरी महत्त्वाचं त्याच्यामध्ये असतं म्हणून तर लोक करतात. त्यानंतर ते वॉच टाईम पण एवढा, म्हणजे वॉच केलेला आहे लोकांनी चांगल्या प्रकारे आणि एवढे व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ माझा व्हायरलला गेला होता. तर अशा पद्धतीत हा व्हिडिओ व्हायरलला गेला. तर प्रयत्न केले तर नक्की यश येतं. करत राहायचे फक्त. आणि प्रत्येक व्हिडिओ आपला व्हायरलला जाईल असं नसतं. एखादा जातो, जरी 10-15 व्हिडिओ टाकले तर एखादा त्यातला व्हायरलला जातो थोड्याफार प्रमाणामध्ये. तर अशा पद्धतीत हे यूट्यूबचं असतं. छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर याच्यामध्ये सक्सेस नक्की मिळतं. तर ह्या गोष्टी माझ्या होत्या. सबस्क्राईब, वॉच टाईम आणि व्ह्यूज हे मी तुम्हाला दाखवायचं होतं, लाईव्ह दाखवायचं होतं. आता कोण एवढं दाखवत नाही, पण मी दाखवलं आहे. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.